मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका सुरू आहे। आज अंबरनाथ नगरपालिकेकरता मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता गावदेवी मैदानात मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा होईल। पण मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेपूर्वी 20 तास आधी मात्र अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाडेकर यांच्या कार्यालयावर रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी गोळीबार केलाय। मुख्यमंत्र्यांची आज सभा होत असताना सभेपूर्वी ही घटना घडल्यानं खळबळ उडालेली आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। पंचनामा केला जातोय। फॉरेन्सिक टीम ही या ठिकाणी तैनात आहे। अज्ञाताविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटनास्थळावरून आढावा घेतला आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। अंबरनाथ शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे आणि या सभे अगोदरच गोळीबाराची घटना जी आहे ती धक्कादायक घटना या शहरामध्ये घडलेली आहे। आपण याच ठिकाणी आहोत। अंबरनाथ पश्चिम मधील भेंडीपाडा परिसरामधील हे भाजपचे उमेदवार पवन वाडेकर यांचं ऑफिस आहे आणि या ऑफिसवरती रात्री अज्ञात व्यक्तींनी 4 राऊंड जे आहेत ते फायर केलेले आहेत आणि यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि इथे पोलिसांचा जो बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि तपास जो आहे तो पोलिसांच्या दिशेने आता सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आज सभा आहे। नेमकं या घटनेकडे मुख्यमंत्री कशा पद्धतीने बोलतात किंवा याकडे पोलिसां जे आहेत ते यावरती काय कारवाई करतात आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। फिर उसके पीछे मैं दौड़ा तो वो लोग निकल गए। अच्छा, कौन थे लोग? चेहरा वगैरह देख पाए? चेहरे हेलमेट पहने थे। अच्छा, दोनों कितना राउंड फायर किया उन्होंने? 6-5 एक मिस हुआ है हाँ। और 4 यहाँ की, एक आगे जाकर आपको कहाँ पे लगा है? एक, ये गोली लगाया आपको? हाँ, एक क्रॉस करके ऐसे किए तो मतलब एकदम बारीक से छूटे हुए निकले। आप कहाँ पे थे उस दिन? वो टाइम पे आप ऑफिस में थे अंदर? हाँ, ऑफिस में। तो आवाज वगैरह आने के बाद में हाँ, बाहर आए? सब लोग बाहर है। ओके, भाग गए वो लोग? हाँ, कौन थे कुछ पता चला? नहीं। रात्री आम्ही कार्यकर्ते बसलो होतो। त्यानंतर सगळे जेवायला गेल्यानंतर मी दरवाजामध्ये येऊन फोनवरती बोलत असताना दोन जण बाईकवरती आले आणि त्यातला मागा जो बसलेला माणूस होता त्यांनी पिस्टल माझ्याकडे करून फायर केली आणि त्याच्यामधून मी बचावलो आणि बाकी नंतर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।